विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रमामधील प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक या घटकाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणांतर्गत आपण निर्देशांक रचनेच्या पद्धती हा घटक विचारात घेत आहोत। निर्देशांक रचनेच्या मुख्य दोन पद्धती आहेत। पहिली पद्धत म्हणजे साधा निर्देशांक काढणे आणि दुसरी पद्धत आहे भारान्वित निर्देशांक काढणे। त्यापैकी आपण पहिली पद्धत साधा निर्देशांक काढणे या घटकाचा अभ्यास करत आहोत। प्रामुख्याने साध्या निर्देशांकाचा वापर तीन पद्धतीचा निर्देशांक काढण्यासाठी केला जातो। त्यातील पहिला घटक किंमत निर्देशांक काढणे। साध्या निर्देशांक पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांक काढला जातो। नंतर दुसरा घटक संख्यात्मक निर्देशांक काढणे। साध्या निर्देशांक पद्धतीचा वापर करून संख्यात्मक निर्देशांक काढला जातो। आपण प्रत्यक्ष सूत्र व उदाहरणांच्या सहाय्याने साध्या निर्देशांक पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक काढलेला आहे। नंतर तिसरा पद्धत आहे किंवा साध्या निर्देशांकाचा वापर करून त्या ठिकाणी मूल्य निर्देशांक देखील कशा पद्धतीने काढला जातो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। किती ठिकाणी वापर केलेला आहे साध्या निर्देशांकाचा? मुख्य 3। किंमत निर्देशांक काढण्यासाठी, संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी आणि आज या ठिकाणी आपल्याला साध्या निर्देशांक पद्धतीचा वापर करून मूल्य निर्देशांक कशा पद्धतीने काढला जातो हे समजावून घ्यायचं आहे। त्यासाठी सूत्र आहे पहा, Ph01 बरोबर समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100। या सूत्राचा वापर करून त्या ठिकाणी मूल्य निर्देशांक काढला जातो। P1 म्हणजे काय किंवा P0 म्हणजे काय, Q1 म्हणजे काय, Q0 म्हणजे काय याचा या अगोदरच आपण अभ्यास केलेला आहे। किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक काढत असताना P1 Q1 P0 Q0 याचा अभ्यास केलेला आहे। या ठिकाणी सूत्रात एकत्रितरित्या दोन्हीचा वापर करून सूत्र कशा पद्धतीने बनलेला आहे पहा। Ph01 म्हणजे काय, मूल्य निर्देशांक बरोबर समेशन P1 Q1। काय अर्थ होतो याचा? समेशन P1 Q1 वस्तूची चालू वर्षातील किंमत व वस्तूचे चालू वर्षातील परिमाण यांच्या गुणाकाराची बेरीज। त्यासाठी काय म्हटलेलं आहे? समेशन P1 Q1 चालू वर्षातील वस्तूची किंमत व चालू वर्षातील वस्तूची परिमाण यांच्या गुणाकाराची बेरीज। समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 वस्तूची मूळ वर्षातील किंमत व मूळ वर्षातील परिमाण यांच्या गुणाकाराची बेरीज। त्यासाठी सूत्रातील कोणता घटक वापरलेला आहे? समेशन P0 Q0। अशा पद्धतीचे सूत्र आहे। अत्यंत सोपं सूत्र आहे। सविस्तर सांगायचं झालं तर काय सांगता येईल पहा, मूल्य निर्देशांक बरोबर चालू वर्षातील वस्तूची किंमत व चालू वर्षातील वस्तूची नगसंख्या यांच्या गुणाकाराची बेरीज भागिले संबंधित वस्तूंच्या मूळ वर्षातील किमती व मूळ वर्षातील नगसंख्या यांच्या गुणाकाराची बेरीज गुणिले 100। या सूत्राचा वापर करून मूल्य निर्देशांक काढला जातो। प्रत्यक्ष उदाहरणाच्या सहाय्याने आपण या सूत्राचा वापर करून मूल्य निर्देशांक कशा पद्धतीने काढला जातो हे समजावून घेणार आहोत। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पहा तुमच्या समोर आणि या उदाहरणाच्या सहाय्याने संबंधित सूत्र वापर करून साध्या पद्धतीचा वापर करून आपल्याला मूल्य निर्देशांक काढायचा आहे। काय दिलेलं आहे पहा उदाहरणात, वस्तू दिलेली आहे प फ ब भ आणि संबंधित वस्तूंची मूळ वर्षातील किंमत आणि मूळ वर्षातील परिमाण दिलेला आहे। त्याचबरोबर संबंधित प फ ब भ
या वस्तूंची चालू वर्षातील किंमत आणि चालू वर्षातील परिमाण दिलेला आहे। या आधारे आपल्याला मूल्य निर्देशांक काढायचा आहे। प वस्तूची मूळ वर्षातील किंमत आहे 5, परिमाण आहे 4। भ वस्तूची किंमत आहे 10, परिमाण दिलेला आहे 3। ब वस्तूची किंमत दिलेली आहे 15, परिमाण दिलेला आहे 2। आणि भ वस्तूची किंमत दिलेली आहे 20, परिमाण दिलेला आहे 1। त्यानंतर संबंधित प फ ब भ याच वस्तूच्या चालू वर्षातील किमती आणि परिमाण दर्शवलेला आहे। प वस्तूची किंमत आहे 20, परिमाण 10। भ वस्तूची किंमत 30, परिमाण 8। ब वस्तूची किंमत 40, परिमाण 6। भ वस्तूची किंमत 50, परिमाण 4। आणि या उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला मूल्य निर्देशांक काढायचा आहे। संबंधित मूल्य निर्देशांक कशा पद्धतीने काढला जातो हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। त्यासाठी काय करायचंय पहा, संबंधित उदाहरण सोडवायचंय। संबंधित उदाहरण सोडवायचं म्हटल्यानंतर आपल्याला आपलं जे सूत्र आहे या सूत्रातील समेशन P1 Q1 यांची किंमत काढावी लागेल। त्याचबरोबर समेशन P0 Q0 याची किंमत काढावी लागेल आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला मूल्य निर्देशांक काढता येईल। यासाठी आपण पहिली पायरी काय वापरली, दिलेली जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी उत्तरासाठी उभ्या तक्त्यात मांडून घेतली। वस्तू घेतल्या, मूळ वर्ष घेतलं, चालू वर्ष घेतलं। त्यानंतर त्या ठिकाणी P0 Q0 यांच्या किमती काढल्या। P0 Q0 यांच्या किमती काढल्या। त्यानंतर काय केलं, P1 Q1 यांच्या किमती काढल्या। P1 Q1 याचा गुणाकार करून P1 Q1 यांच्या किमती काढल्या। संबंधित किमती काढल्यानंतर P0 Q0 ची किंमत काढली, त्या सर्वांची बेरीज केली, सूत्रातील P0 Q0 याची किंमत मिळाली 100। या ठिकाणी देखील चालू वर्षातील वस्तूची किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार केला, त्यांची बेरीज केली, सूत्रातील P1 Q1 याची किंमत मिळाली 880। काय केलं पहा, दिलेली माहिती तक्त्यात मांडली, P0 Q0 च्या किमती मांडल्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी या किमती काढलेल्या आहेत। P0 व Q0 चा त्या ठिकाणी गुणाकार करून P0 Q0 च्या किमती काढल्या। 5 गुणिले 4 20, 10 गुणिले 3 30, 15 गुणिले 2 30, 20 गुणिले 20। P0 Q0 च्या किमती काढल्या आणि शेवटी या सर्वांची बेरीज करून समेशन P0 Q0 याचं मूल्य काढलं 100। त्याच पद्धतीने चालू वर्षातील वस्तूच्या किमती आणि परिमाण यांचा गुणाकार करून P1 Q1 याचं मूल्य काढलेलं आहे। P1 20 आणि Q1 10। त्या ठिकाणी उदाहरणात दिलेली जी माहिती आहे तीच माहिती अगोदर या ठिकाणी मांडली आणि एक एक कॉलम वाढवून त्या ठिकाणी P0 Q0 चं मूल्य काढलं, P1 Q1 चं मूल्य काढलं। या ठिकाणी पहा, 20 गुणिले 10 200, 30 गुणिले 8 240, 40 गुणिले 6 240, 50 गुणिले 4 200। याप्रमाणे मूल्य काढलं, शेवटी सर्वांची बेरीज करून सूत्रातील समेशन P1 Q1 चं मूल्य काढलं 880। नंतर संबंधित मूल्य काय करायचंय, सूत्रात टाकायचं आणि उत्तर काढायचंय। सूत्र काय आहे आपलं, P01 बरोबर समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 बरोबर P01 मूल्य निर्देशांक बरोबर समेशन P1 Q1 चं मूल्य किती काढलेलं आहे 880 भागिले समेशन P0 Q0 चं मूल्य आहे 100 गुणिले 100। याचा उत्तर किती, P01 बरोबर 100 ला 100 गेले 880।
या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मूल्य निर्देशांक काढता येईल. उत्तर किती येतं 880. दिलेल्या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 880 इतका मूल्य निर्देशांक आलेला आहे. अशा रीतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं मूल्य निर्देशांक काढला जातो. काय केलं जातं त्या ठिकाणी पहा, उदाहरण दिलं जातं आणि उदाहरणाच्या सहाय्याने मूल्य निर्देशांक काढण्यास सांगितला जातो. संबंधित सूत्राचा वापर करून कुठल्याही प्रकारची आकडेवारी दिलेली असेल, कुठल्याही प्रकारचं उदाहरण दिलेलं असेल तर या पद्धतीने मूल्य निर्देशांक काढता येतो. अगोदर काय करायचं, मूळ वर्षातील वस्तूच्या किमती आणि नग संख्या यांचा गुणाकार करायचा. त्या सर्वांची बेरीज करून सूत्रातील समेशन P0 Q0 याची किंमत काढायची. त्याचबरोबर उदाहरणातील चालू वर्षातील वस्तूच्या किमती आणि चालू वर्षातील वस्तूची नग संख्या यांची बेरीज करत चालायचं. सर्वांच्या बेरजेच्या आधारे त्या ठिकाणी समेशन P1 Q1 चं मूल्य काढायचं. संबंधित मूल्य सूत्रामध्ये टाकून उदाहरण सोडवायचं. या पद्धतीने हा मूल्य निर्देशांक काढला जातो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.